आज मी म्हटलं शेगाव आपण पैदलच एक्सप्लोर करूया. तर मग शेगाव स्टेशनच्या बाहेर निघालो आणि स्टेशन पासून मंदिर फक्त 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. पण त्याआधी एक कप चहा घेऊन थोडी एनर्जी गेन करणं तो बंद आहे. आणि आतापर्यंत तर सगळ्यांनाच माहिती पडलं आहे, की हा बंदा विदर्भ फिरता-फिरता लाखो रुपये कमवतोय. तर चहाचा घोट मारून मी पैदल-पैदल थोड्या दूर आलोच होतो. तितक्यात मागून घंटी वाजत हे अहमद चाचा आले. त्यांचं म्हणणं होतं सगळेजण ऑटो किंवा फ्री बसने जातात आणि आमच्यासारख्या रिक्षावाल्यांना 1-1, 2-2 दिवस भाडं पण नाही मिळत. आणि त्यांची ही स्टोरी ऐकल्यानंतर मी क्षणभराचाही विचार न करता त्यांच्या रिक्षात बसून गेलो. आणि मग मी त्यांना विचारलं, तुमची शेगाव मधली फेवरेट प्लेस कोणती आहे? त्यांचं उत्तर होतं कृष्णाजीचा मळा. मग मी पण त्यांना बोललो, की चला आपण तिथेच जाऊया. तर त्या दिशेने जाता जाता अहमद चाचा अजून एक गोष्ट बोलले, गजानन महाराज भी हमारे लिए खुदा जैसे ही है, क्योंकि उनके वजह से ही हमारा घर चलता है. हे कन्व्हर्सेशन सुरूच होतं तितक्यातच आमचं डेस्टिनेशन आलं. इथून मी अहमद चाचांचा निरोप घेतला आणि कृष्णाजीच्या मळ्यामध्ये आलो. इथे पाय ठेवताच मन एकदम प्रसन्न होऊन जाते. ही तीच जागा आहे जिथे गजानन महाराज जळत्या पलंगावरती बसले होते आणि वेदांचे योग्य उच्चारण करून गोसाव्यांचा त्यांनी अहंकार मोडला होता. इथे त्या घटनेची माहिती दिलेली आहे आणि सोबतच त्या घटनेचे चित्रीकरण सुद्धा इथे करण्यात आलेले आहे. या मळ्यामध्ये एक शिवालय सुद्धा आहे. बाकी तुम्ही पण या जागी जर आले असाल तर तुमचा अनुभव नक्कीच सांगा. मला तर इथे येऊन खूप प्रसन्न वाटलं. बाकी बऱ्याचशा लोकांना हा प्रश्न आहे, की मी कसा 1-2 घंटे काम करून दिवसाला 2, 3, 4, 5 हजाराचा रेव्हेन्यू करतो. तर त्यासाठी मी करतो डिजिटल प्रॉडक्ट बिझनेस. आणि जर तुम्हाला पण हा बिझनेस शिकायचा असेल तर मी एक कोर्स बनवलेला आहे आणि त्याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळून जाईल. तर चला आता मी निरोप घेतो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फॉलो नक्की करून घ्या.